हरिओम. अमृतानुभव योगदास श्रीयुत जय गणेश जोशी यांचे प्रवचन. अध्याय पहिला. शिवशक्ती समावेशन. ओवी क्रमांक 4. जी एकची नवे एकसरे, दोघा दोन्ही पण कैचे पुरे. काय नेणो साकारे, स्वरूपे जिये. अर्थात जी एकच एक असूनही एकसारखी नाहीत, दोन असूनही दोन पण नाही. प्रत्येक आकार विकार स्वस्वरूपामुळे आहे, त्याला कसे जाणायचे? अर्थ भावार्थ. मी येथे अगोदरच एक गोष्ट स्पष्ट करू इच्छितो की मी या ओवीचा जरा व्यापक, जरा जास्तच सविस्तर अर्थ घेतला आहे. तो इतरांशी जुळणारा असेलच असे नाही. यातील काही शब्द स्वतंत्र मानून अर्थबोध, भावार्थ घेतला आहे. विशेष करून यातील दुसऱ्या ओळीचा अर्थ त्यातील शब्दांना त्यांचे स्वतःचे असे स्वतंत्र अस्तित्व देऊन घेतला आहे. पहिल्या ओळीतील अर्थ लक्षात घेता असे करणे जास्त न्याय्य आहे असे मला वाटते. कृपया न पटल्यास मला माफ करावे. एकची एकसरे. शिव आणि शक्ती संलग्न आहेत. शिवामधूनच शक्ती निर्माण झालेली आहे. शिवाने तिला आपल्या अर्ध्या देही धारण केलेली आहे. शिवाच्या ऊर्जेमुळेच शक्ती आहे. शक्तीमुळे शिव ज्ञात झाला आहे. त्याच्यामध्ये अनंत घडामोडी शक्तीमुळे झाल्या आहेत, होत आहेत. असे असूनही माऊली सांगतात की ती एकच एक असूनही एकसारखी नाहीत. ती पूर्ण भिन्न स्वभावाची आहेत. शिव सूक्ष्म, मौन, साक्षी आहे आणि शक्ती जड, व्यक्त, साकार आहे. ती एकसारखी असल्यासारखी भासमान होतात, परंतु त्यांची कार्ये पूर्णपणे भिन्न आहेत. आपण कुटुंबियांमध्ये एकत्र राहतो. हाताच्या 5 भिन्न प्रकारच्या बोटांप्रमाणे आपल्या कुटुंबातील व्यक्ती भिन्न अभिरुचीच्या, स्वभावाच्या, चालीरीतींच्या, वर्तनाच्या, विचारांच्या असतात. प्रत्येकाची प्रकृती निराळी असते. एकाचा मेळ दुसऱ्याला बसत नाही, तरीही आपल्याला एकमेकांना सांभाळून एक कुटुंब चालवायचे असते. दोघा दोन्ही पण. माऊली पुढे सांगतात की शिव आणि शक्ती दोन असूनही ती दोन नाहीत. ती भिन्न राहू शकत नाहीत, असूही शकत नाहीत. कारण शक्तीचे अस्तित्व शिवाच्या परम ऊर्जेवर अवलंबून आहे. तसेच शिव विश्वाच्या कारभारासाठी, तेथील लीलेसाठी, तेथील सृजनासाठी शक्तीवर अवलंबून आहे. तो स्वतः येथील काहीही करत नाही. तो केवळ ऊर्जा पुरवण्याचे काम करतो. याचा अर्थ शिव नसेल तर शक्ती नसेल, आणि शक्ती नसेल तर शिव ब्रह्मांडात आहे की नाही इतका अज्ञात होईल. कुटुंबियात, समाजात वावर करताना आपण एकमेकांच्या जास्तीत जास्त समसमान गोष्टी हेरून एकरस निर्माण करतो. कारण एकमेकांच्या अस्तित्वाशिवाय कुटुंब, समाज असू शकत नाही. आपल्याला स्वतःच्या काही गोष्टींना मुरड घालून, तडजोड करून इतरांना सांभाळून घ्यावे लागते. याचप्रमाणे इतरांना त्यांचे शक्य होईल तितके व्यक्ती स्वातंत्र्य उपभोगू द्यावे लागते. साकारे. शिव सूक्ष्म, अदृश्य, अव्यक्त, अरूप, निराकार, साक्षी असा आहे. अशा या शिवामध्ये शक्ती जड वस्तुजगत निर्माण करते. ती अशा वस्तुजगतामधून दृश्य होते, व्यक्त होते, अनेकविध रूपे आणि आकार विकार धारण करते, सर्वांचा मनमुराद उपभोग घेते. म्हणजे शाकाहारी यजमानाच्या घरी पाहुण्यांनी यावे आणि परस्पर मांस मटण शिजवून खावे असे हे आहे. संन्यासाच्या घरी गृहस्थी मंडळींनी यावे आणि यथेच्छ धुडगूस घालावा, सध्याच्या तरुणांच्या भाषेत कल्ला करावा असे हे आहे.
संन्यासी गृहस्थी असला तर त्याला अशा गोष्टी जितक्या सहन करता येतील तितक्या सहन करून, तडजोड करता येतील तितकी तडजोड करावी लागते. तो जर गृहस्थी नसला तरीही त्याला समाजात राहायचे असते, प्रभुकार्य करायचे असते. यासाठी त्याला अशा भौतिकी गोष्टींकडे दुर्लक्ष करावे लागते. यामधूनच भौतिकाचा चिखल तुडवत अध्यात्माचे कमळ फुलवायचे असते. याला काहीही इलाज नाही. हे असेच आहे ही भावना ठेवून शांतपणे याचा स्वीकार करून प्रभूचे काम करावे लागते. सर्वसामान्य कुटुंबवत्सल लोकांनी शक्य होईल तितका सत्संग करावा, ध्यान लावावे. प्रशांतता आणि स्वास्थ्य साध्य होण्याला अन्य पर्याय नाही. स्वरूपे जिये. माऊली सांगतात की विशेष म्हणजे शक्ती हे सर्व शिवाच्याच परम स्वस्वरूपाच्याच ऊर्जेमुळे करत असते. तिला स्वतःची स्वतंत्र ऊर्जा उपलब्ध नाही. तिला लागणारी ऊर्जा शिवामधूनच मिळत आहे. तिची जोपासना प्रत्यक्ष शिवच करत आहे. या शक्तीमध्येच शिव वास्तव्य करत आहे. अंतःकरणात अंशात्मा वास्तव्य करत आहे आणि सर्व बाजूंनी तो देहादिरे इंद्रियांनी घेरलेला आहे. भौतिक उपभोगांच्या गरड्यात तो राहत आहे. मायेच्या पसाऱ्यात त्याचे अस्तित्व तो सांभाळत आहे. आपल्या कुटुंबियात करता जो कोणी असेल त्याने यामधून शिकायचे आहे. कधीही आपण कुटुंबाचे पोशिंदे आहोत ही भावना स्वतः करून घ्यायची नाही आणि तशी भावना इतरांना होऊ द्यायची नाही. कौटुंबिक कर्तव्य म्हणूनच सर्व काही करायचे. याबरोबर त्यातीलच एक घटक म्हणून त्यांच्यात राहून आपले शिवत्व जपायचे आणि जोपासायचे आहे. नेणो. माऊली म्हणतात की अशा प्रकारे एक असूनही एकसारखे नसणारे, दोन असूनही दोन पण नसणारे, साकार असलेले, याचबरोबर सर्वाला ऊर्जा पुरवणारे, असे भिन्न आणि बहुविध असणारे, परस्पर विरुद्ध असणारे शिवशक्ती कसे समजावून घ्यायचे? सर्वसामान्य बुद्धीला हे कसे पटवून द्यायचे? एक असूनही भिन्न कसे राहायचे? दोन द्वैत असे म्हटले की आपल्यासह दुसऱ्याच्या अस्तित्वाची भावना आपल्यात असणारच. ती कशी थांबणार आणि ती कशी थांबवायची? निराकाराने साकाराला कसे स्वीकारायचे? एवढे असूनही या सर्वाला आपणच ऊर्जा पुरवायची. कारण तसे न करावे तर विश्वलीला निर्माण होत नाही. यामुळे हे करावेच लागते. दोन पूर्णपणे भिन्न असलेल्यांना एकमेकांशिवाय तरणोपाय नाही हे समजून घ्यायला जरा कठीण आहे. परंतु हे समजून घ्यावे लागते. त्याला अन्य पर्याय नाही. अमर्याद ब्रह्म, त्याच्या केंद्रस्थानी असलेला अमर्याद पुरुषोत्तम, त्यामधून निर्माण झालेला अमर्याद शिव आणि त्यामधून निर्माण झालेली अमर्याद शक्ती, या सर्वांचे एकमेव असलेले साध्य म्हणजे ब्रह्मांडामधील वैश्विक लीला सुरू राहावी. अंशात्म्याने त्याची साक्षी राहून लीला अनुभवावी. मानवी देही मुक्ती प्राप्त करून अशांनी प्रभुसेवा सुरू ठेवून वैश्विक कारभार सुरळीत राहण्यासाठी कार्य करावे. या सर्वांचा विचार करता येथे सर्वांचा एकमेव समान उद्देश आहे आणि तो म्हणजे वैश्विक सृजन. याच मुद्द्यावर आपण यामधील समसमान गोष्टी पाहायच्या आणि त्याप्रमाणे आपले आचरण करायचे. तसेच येथे एकच एक काहीतरी अमर्याद असू शकते. याहून जास्त गोष्टी अमर्याद असू शकत नाहीत. तसे नसेल तर अमर्याद या शब्दाला काही किंमत राहणार नाही. याचा अर्थ ब्रह्मामधील पुरुषोत्तम हा अमर्याद आहे आणि बाकी सर्व त्यामधून निर्माण झालेले आहे. पुरुषोत्तम अमर्याद आहे कारण त्याच्यासाठी ब्रह्म पसरत जाते. यास्तव इतरांच्या बाबत अमर्याद ही बोलीभाषा आहे. इतर अमर्याद आहेत परंतु ते पुरुषोत्तमाच्या कक्षेत आहेत, त्या मर्यादेत आहेत. याचप्रमाणे आपण कुटुंबियात, समाजात आपली मर्यादा ओळखून सर्व समावेशक होईल असे आचरण करावे.
आपल्यासह सर्वांचा आत्मोद्धार होईल असे वर्तन करावे. आपली कोणालाही बाधा होईल असे वागू नये. तसेच आपल्याला कोणाचीही बाधा होणार नाही याची खबरदारी घेत मोठ्या आनंदात आणि समाधानाने जीवन जगावे. यालाच गीतेने कर्माचे कौशल्य असे म्हटले आहे. तसेच एक गोष्ट लक्षात घ्यावी की या विश्वात काही वैश्विक रहस्य आहेत. ती अभेद्य आहेत, कारण ती वैश्विक गुह्य गूढ रहस्य आहेत. त्यांच्या अति खोलात जायचे नाही. त्यांची उकल इतपतच करावी की ती आपल्या आध्यात्मिक जीवनाला पोषक होतील. काही गोष्टी माहीत नसण्यातही आनंद आहे. प्रत्यक्ष जीवनातही जे आपल्याला कळत नाही त्यात अज्ञान दाखविण्यातच हित असते. दृष्टीआड सृष्टी स्वीकारावी. त्यायोगे आपल्याला त्यातील तज्ज्ञांकडून सत्य माहिती समजते. इतरांची आपल्याला मदत होते. हरिओम.